RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या कुटुंबाला माझं असणारं आव्हान आहे की आपल्या कुटुंबातील असणाऱ्या मुलं मुली या शाबूत ठेवायच्या असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतोय। का बदलापूरमध्ये मुलींचं जे कांड झालं आणि त्या कांडामधला असणारा सूत्रधार याला भारतीय जनता पक्षाने स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे हळूहळू भारतीय जनता पक्षाचं काय होतंय, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, खाणाऱ्याचा पक्ष तो होता, पण आता तो बलात्कारांचा पक्ष व्हायला लागलाय अशी परिस्थिती आहे। महिलांवरती अत्याचार करणाऱ्यांना आता बीजेपी ज्याला आपल्याला म्हणता येईल की हा प्रतिष्ठित नागरिक आहे, हा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणून त्याला आता स्थान देत आहे। आम्हाला त्याची भीती नाही, आम्हाला त्याची भीती नाही। तू येणार कोणाच्या घरामध्ये आहे, त्याची ओळख कोणाची आहे, तर इथं संघाचे जे कार्यकर्ते आहेत, RSS जे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचीच ओळख आहे। त्यांच्याच घरामध्ये तो जाणार आणि त्याच्याच कुटुंबातल्या लोकांवरती डोळा ठेवून तो राहणार। हे जे नवीन भारतीय जनता पक्षाचा असणारा कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, नवीन जे कॅरेक्टर उभं राहायला लागलंय, या कॅरेक्टरला आम्ही बदलू शकत नाही। या कॅरेक्टरला बदलायचं असेल तर RSS आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करणारा हाच ते कॅरेक्टर बदलू शकतो, हे लक्षात घ्या। मी आवाहन करतो ह्या सगळ्यांना की मतभेद निश्चितपणे आहेत, टोकाचे मतभेद आहेत, पण कुठेही